ज्याच्याकडे योसेफ
करत होता. त्या ठिकाणी पोटिफराने पाहिलं की योसेफ जे जे काही काम हाती घेतो देव त्या कामात त्याला यश देतो. म्हणून त्या पोटिफराने मात्र आपले सर्वस्व योसेफाच्या स्वाधीन केलं. आपल्या बायकोशिवाय बाकी धन घर संपत्ती जे काही धंदा व्यवसाय नोकर चाकर सर्व योसेफाच्या स्वाधीन केलं, फक्त बायकोशिवाय. आणि मात्र एक दिवस असं झालं की पोटिफरा तिथे नव्हता. तेव्हा पोटिफराच्या बायकोने योसेफाला पापास प्रवृत्त केलं. पण योसेफात म्हणत आहे, एवढी मोठी वाईट गोष्ट कशी मी करू? जे देवाला आवडत नाही, देवाच्या विरुद्ध मी वाईट कसं करू? योसेफाने चूक केली नाही, पाप केलं नाही. त्याला माहिती आहे वाईट गोष्ट आहे, देवाचा द्वेष करत आहे, तिरस्कार करत आहे. त्याने केलं नाही. न केल्यामुळे त्याच्यात खोटा आरोप पण टाकला. कारण पोटिफराच्या बायकोने त्याला खोटे सांगितले. तेव्हा तो भडकला. त्याने योसेफाला पकडलं, तुरुंगात टाकलं. देवाने तिकडचे कैदी पण योसेफाच्या स्वाधीन केले. पुढे फारो राजाला स्वप्न पडले, रक्त सांगणारा कोणी नव्हता. तेव्हा मात्र पॅलेस्टाईनच्या नायकाला आठवण झाली की 2 वर्ष अगोदर ज्याने मला अर्थ सांगितला होता तो एक इब्री मनुष्य बंदीखान्यात आहे. तेव्हा योसेफाला तिथे बोलवण्यात आले. फारो राजाने आपले स्वप्न योसेफास सांगितले. योसेफाने फारो राजाला त्याचा अर्थ सांगितला. फारो राजाला आणि फारोच्या सर्व सैनिकांनी गोष्ट आवडली. कारण योसेफाने स्वप्नाचा अर्थही सांगितला, त्याचा उपाय पण सांगितला काय करायचं. त्या फारो राजाने आपल्या सर्वस्वावर योसेफाला नेमले आणि संपूर्ण मिस्र देशाचा अधिकारी त्याला बनवले. जो एका घराचा मालक होता तो आता संपूर्ण देशाचा मालक बनला. आता इथे पोटिफराला पण लाज वाटली असेल. जो राजाचा मलदार होता, पोटिफराच्या बायकोला पण लाज वाटली असेल. कारण त्या योसेफाला आता देवाने उंच केले होते. योसेफाने वाईटाचा द्वेष मानिला. भले त्याच्यावर संकट आले, पण देवाने त्याला त्याच्यातून बाहेर काढून संपूर्ण मिस्र देशाचा राजा बनवले, अधिपती बनवले देवाने. बायबल सांगते जे वाईट आहे त्याचा द्वेष माना. जे वाईट आहे त्या गोष्टी आपणापासून दूर करा. मग दारू पिणे, नशा करणे, वाईट संगती जोडणे, पाप करणे, या सर्व गोष्टी आपल्यापासून दूर करा. बायबल सांगते त्याचा तुम्ही द्वेष माना. जेव्हा त्याचा आपण द्वेष मानणार तेव्हा परमेश्वर आपल्याला अनुग्रह मात्र देणार. तेव्हा परमेश्वर आपल्याला आशीर्वादित करणार. एक व्यक्ती इथे प्रार्थनामय जीवन जगणारा एक मनुष्य जेव्हा तो एका कंपनीमध्ये कामाला लागला, चांगली नोकरी त्याला तिथे मिळाली, तो काम करू लागला. परंतु काही दिवसांनी तो कंपनीचा जो मालक होता तो मालक त्या माणसाला दारू आणण्यासाठी सांगू लागला की दररोज मला 1-1 बॉटल दारू आणून दे. ही गोष्ट या प्रार्थनेच्या व्यक्तीला मुलीच पटली नाही, आवडली नाही. आणि त्याने म्हटलं मी तुम्हाला दारू आणू देऊ शकत नाही. तेव्हा तो मालक म्हणत आहे हे जर तू केलं नाही तर तुला मी नोकरीवरून काढू. तेव्हा त्याने म्हटलं तुम्ही काय काढणार, मी आत्ताच ही नोकरी सोडतो. कारण दारू पिणे, दारू आणून देणे हे पाप आहे. आणि त्या माणसाने ती नोकरी सोडून दिली. कारण त्याचा मालक त्याला दारू आणण्यासाठी सांगत होता. आणि ही चूक त्याने सुधारली, म्हणजे ही पाप त्याने चूक केली नाही. म्हणून देवाने अगदी त्याच्याहून अधिक चांगल्या कंपनीत त्याला देवाने नोकरी दिली. कारण त्याने वाईटाचा द्वेष केला म्हणून परमेश्वर त्याला अधिक आशीर्वादित केलं. लक्षात ठेवा, जे वाईट आहे, जे पाप आहे त्याचा द्वेष करा, त्याचा तिरस्कार करा. चांगलं चालेल. हल्ली काय चाललंय, देवाची प्रार्थना, वचन किंवा देवाची सेवा करणारे लोक किंवा चांगलं काम त्याचा तिरस्कार करतात, त्यांच्या विरुद्ध बोलत बसतात. आणि वाईट आहे त्यांची संगत पकडतात, त्यांच्या जोडीला खातात पितात, त्यांच्या जोडीला फिरतात. आणि चांगलं आहे त्याचा द्वेष करतात. अशाने आपण देवाचा क्रोध स्वतःच्या जीवनावर ओढून बसणार. आपण स्वतःच्या
सावध राहा, लांब राहा, त्यांची संगत पकडू नका, त्यांच्याविषयी मनात काही वाईट ठेवू नका, तिरस्कार बाळगू नका, म्हणजे त्यांच्यापासून दूर राहा. कारण ती व्यक्ती देवाविरुद्ध आहे आपल्याला पण करेल. म्हणून अशा लोकांपासून दूर राहा, अशा लोकांपासून लांब राहा जे स्वतः देवाविरुद्ध वागतात, देवाच्या लोकांची सतत निंदा करत असतात, तिरस्कार करत असतात. अशा लोकांच्या सहवासात पण राहू नका, अशा लोकांबरोबर बोलभाषण पण ठेवू नका, अशा लोकांपासून दूर राहा. जसं दावीद म्हणतो, मी त्यांचा द्वेष करतो, मी त्यांचा वीट मानितो. जर आपण परमेश्वराच्या नियमाप्रमाणे चालणार, देवाला आवडणार, त्या गोष्टी करणार, तर परमेश्वर आपल्याला अनुग्रह देणार, प्रभू आपल्याला आशीर्वादित करणार. आपण पूर्ण प्रभूच्या नियमाप्रमाणे आणि प्रभूच्या वचनाप्रमाणे चालण्याचा प्रयत्न केला पाहिजे. खरोखर आपण प्रभूच्या नियमाप्रमाणे आणि वचनाप्रमाणे चालत आहोत तर प्रभू आपल्याला आशीर्वादित करणार. प्रभू आपली उन्नती आणि आपली प्रगती करायला सुरुवात करणार. जे वाईट आहे त्याचा द्वेष माना. पुढे वचन सांगते, नीतिसूत्रे 8:13, ज्ञान म्हणते परमेश्वराचे भय धरणे म्हणजे दुष्कर्माचा द्वेष करणे होय. गर्व, अभिमान, कुमार्ग व उद्धमपणाची वाणी याचा मी द्वेष करीते. ज्ञान काय म्हणते? ज्ञान म्हणते की मात्र परमेश्वराचे भय धरणे म्हणजे दुष्कर्माचा द्वेष करणे. जो देवाचं भय बाळगतो, देवाचे नियम पाळतो, तो दुष्कर्म, वाईट कर्माचा द्वेष करणार. त्याला वाईट कर्म आवडणार नाही, वाईट गोष्टी, चुकीच्या गोष्टी त्या व्यक्तीला आवडणार नाही. आणि ज्ञान स्वतः म्हणते, मी कसला द्वेष करते? ज्ञान म्हणते गर्व, अभिमान, कुमार्ग व उद्धमपणाची वाणी याचा मी द्वेष करीते. ज्ञान सुद्धा वाईट गोष्टीचा द्वेष करत आहे. मग आपणही वाईट गोष्टीचा द्वेष केला पाहिजे, तिरस्कार, म्हणजे ते आपल्यापासून आपण दूर ठेवल्या पाहिजे. खोटे बोलणे, उलट बोलणे, निंदा करणे, शिव्याशाप देणे, भांडणे करणे, चुगली करणे, याच्या विरुद्ध त्याला, त्याच्या विरुद्ध याला, मीठ मसाला लावून बोलणे, या सर्व गोष्टीचा द्वेष करा. बायबल सांगते या आपल्यापासून दूर करा, याचा तिरस्कार बाळगा. या अनुचित गोष्टी आपल्या जवळ पण येऊ देऊ नका. दावीद काय म्हणतो पहा, स्तोत्रसहित 103 दावीद म्हणतो, मी अनुचित गोष्ट आपल्या नेत्रासमोर येऊ देणार नाही. अनाचाराचा मी तिरस्कार करतो, तो मला बिलगणार नाही. कोणतीही अनुचित गोष्ट, कोणती वाईट चुकीची गोष्ट मी माझ्या डोळ्यासमोर सुद्धा येऊ देणार नाही. जे पाप आहे, वाईट आहे, दुष्कर्म आहे, कोणाचं वाईट काही चाललंय, वाईट काय कृत्य करत आहे, ते मी माझ्या डोळ्यासमोर सुद्धा येऊ देणार नाही. मी अशा वाईट गोष्टी पाहत पण बसणार नाही जे देवाला आवडत नाही. अनेक लोकांना वाईट गोष्टी पाहण्याची सवय असते, चुकीच्या गोष्टी करण्याची सवय असते, चुकीच्या गोष्टी स्वतः जवळ ठेवण्याची सवय असते. दावीद म्हणतो की अशा गोष्टींना मी माझ्या जवळ पण येऊ देणार नाही, माझ्या डोळ्यासमोर सुद्धा आणणार नाही. अनाचार करणे, वाईट करणे, या सर्व गोष्टीचा मी तिरस्कार करतो. ते मला बिलगणार सुद्धा नाही, मला चिकटणार सुद्धा नाही, दूर राहील ते माझ्यापासून. जे पाप आहे, वाईट आहे, ते मला चिकटणार पण नाही, ते माझ्यापासून दूर आहे. आज अनेक पाप माणसाला चिकटलेले आहे, माणसाला बिलगून राहिलेला, धरून राहिलेला पाप, चोरी करणे, खोटे बोलणे, निंदा करणे, उलट बोलणे, भांडण करणे, संशय घेणे, वाईट दृष्टिकोनाने एकमेकाकडे पाहणे, या गोष्टी माणसाला चिकटून राहिलेल्या आहेत, बिलगून राहिलेल्या आहेत. दावीद म्हणतो, या कोणत्याच गोष्टी मला बिलगणार नाही, मी त्या गोष्टी माझ्यापासून दूर ठेवी. जे देवाला आवडत नाही, जे देवाविरुद्ध आहे, जे चुकीचं आहे, ते सर्व मी माझ्यापासून दूर करेन. मी त्याचा तिरस्कार करतो. म्हणून वचन सांगते, जे वाईट आहे त्याचा द्वेष मान. जे देवाला आवडत नाही त्या गोष्टी पहिला बाजूला करायला सुरुवात करा. मग ती व्यक्ती, वस्तू, गोष्ट काही घेऊन असू दे, जे देवाविरुद्ध आहे बाजूला करा आणि आपल्या जीवनात पहिल्या प्रथम प्रभू येशूला प्राधान्य द्या, प्रभू येशूला महत्त्व द्या. जर आपण प्रभूला प्राधान्य देणार, प्रभूला आपल्या जीवनात महत्त्व देणार, तर प्रभू येशू
तर देवाचा क्रोध आपल्यावर भडकणार, मग आपल्याला अनुग्रह पाहिजे, आशीर्वाद पाहिजे, नाही मिळू शकणार. जसं की बघा 59:1-3, प्रभू तू काही उद्धार करत नाहीत का? माझा तोकडा झालाय का? ऐकू येत नाही इतकं माझा कान मंद झालेला आहे का? नाही. तुमची पापे तुमच्या आणि माझ्यामध्ये आड भिंतीप्रमाणे उभे आहेत, म्हणून मी तुमचं ऐकत नाही. तुमच्या रक्ताने मापलेले आहे, मोठे रक्ताने विटाळलेले आहे, तोंडातून दुष्टतेचे शब्द निघत आहे, तुमच्यामध्ये पाप आहे म्हणून मी तुमचं ऐकत नाही. कारण जे देवाला आवडत नाही ते आपण आपल्या जीवनात ठेवलेले आहे, आपल्या जवळ ठेवलेले आहे, आणि त्यामुळे देव आपल्याला अनुग्रह देत नाही. ज्या वाईट गोष्टी, जे पाप आहे ते आपण आपल्या जीवनाला चिकटून ठेवलेले आहे, ते काढत नाही आपण, म्हणून देवाचा अनुग्रह आपल्याला मिळत नाही, म्हणून देवाचा आशीर्वाद आपल्याला मिळत नाही. जेव्हा हे दूर करणार परमेश्वर अनुग्रह देणार. बायबल काय सांगते पहा, वचन सांगते याकोब आणि मात्र याकोबाचे घराणे, याकोबाचे कुटुंब त्याने काय केले, जे देवाला आवडत नव्हते त्या सर्व गोष्टी त्याने काढून टाकल्या, आणि जेव्हा त्या काढून टाकल्या तेव्हा परमेश्वराने असा प्रकार त्या ठिकाणी घडवला की मात्र जे शत्रू त्याच्या विरोधात होते, जे शत्रू याकोब आणि याकोबाच्या मुलांच्या विरोधात होते, ते याकोबाच्या पाठीस लागले नाही किंवा याकोबाच्या मुलांच्या पाठीस लागले नाही. वचन सांगते उत्पत्ती 35 जेव्हा याकोबाच्या घरातल्या सगळ्या माणसाने परकी देव फेकून दिले, स्वतःला शुद्ध केले, वस्त्र बदलले, आणि जे देवाविरुद्ध होते, त्यांच्या कानाची कुंडले होती किंवा जे देवाविरुद्ध त्यांच्याकडे होतं ते सर्व त्याने काढले, एला वृक्षाखाली पुरून टाकले, आणि मग त्यांनी कूच केले, तिथून निघाले. तेव्हा परमेश्वराने असा प्रकार तिकडे घडवला की शत्रूंना प्रभूने याकोब आणि याकोबाच्या मुलांच्या मागे लागू दिलं नाही. देवाने त्यांच्यामध्ये अशी दहशत निर्माण केली की ते याकोबाच्या पाठीस लागले नाही. बघा, जेव्हा जे देवाला आवडत नव्हतं ते जेव्हा याकोबाच्या मुलाबालाने किंवा घरातल्या माणसाने, त्याच्या जोडीला असलेल्या लोकांनी जेव्हा काढून टाकलं, पुरून टाकलं, तेव्हा देवाने त्यांना सहाय्य केलं, तेव्हा ते शत्रू त्यांच्यावर चढाई करू शकले नाही. मग याकोबाच्या घरानं निर्धास्तपणे तिथून निघालं. बायबल सांगते ज्या देवाला द्वेष वाटते ना ते पहिला आपल्या जीवनातून दूर करा. ज्याचा देवाला तिरस्कार येतो, जे वाईट आहे, जे देवाला पसंत नाही, ते पहिला बाजूला करा, मग देव अनुग्रह देईल, मग देव आपल्या जीवनात येईल. काही देवाला न आवडणारी कुठली वाईट गोष्ट आपल्या जीवनात, आपल्या घरात आहे का? जर असेल तर देव आपल्याला अनुग्रह देणार नाही. कारण योग या पुस्तकामध्ये बायबल काय सांगते की मात्र जे प्रभूला आवडत नाही ते आपल्या घरातून दूर कर, जे वाईट आहे त्या धर्म. योग 22:23, तू सर्व समर्थाकडे वळलास, आपल्या डेऱ्यातून तू अधर्म दूर केला तर तुझी पुन्हा उभारणी होईल. आपल्या घरातून अधर्म, वाईट, जे देवाला आवडत नाही ते दूर केलं तर तुझी पुन्हा उभारणी होईल. प्रभू म्हणतो मी तुला परत उचलीन, मजबूत उभी करीन, तुला यश, अनुग्रह देईल. जे प्रभूला आवडत नाही, ज्याचा प्रभूला द्वेष वाटतो, ते सर्वप्रथम आपल्या जीवनातून, आपल्या घरातून बाहेर काढा, म्हणजे देव आपल्याला आशीर्वाद द्यायला सुरुवात करेल. वचन सांगते हालेलुया, इफिसियन्स पत्रामध्ये 5:11 वचन सांगते अंधाराच्या निष्फळ कर्माचे भागीदार होऊ नका, तर उलट त्याचा निश्चय करा. काय सांगते? अंधकाराच्या निष्फळ कर्माचे तुम्ही भागीदार होऊ नका. अंधकार, पापाची जी कर्म आहेत, वाईटाची जी कर्म आहेत, त्याचे भागीदार होऊ नका, उलट त्याचा निश्चय करा, द्वेष करा, तिरस्कार करा, म्हणजे त्याला विरोध करा. निश्चय म्हणजे विरोध करा. जे वाईट आहे त्याला विरोध करा, त्याला साथ देऊ नका, तर उलट त्याला विरोध करा. चुकीच्या कामाला विरोध करा, जे चुकीचं आहे त्याला विरोध करा. ती मग त्याला पहिल्या पत्रामध्ये 5:20 बाकीच्यांना भय पडावे म्हणून पाप करणाऱ्याचा सर्व समक्ष निश्चय कर. बाकीच्यांना कळावे म्हणून जे वाईट करत आहे, पाप करत आहे, सर्वांसमोर त्याला विरोध कर. त्याला सांग तू चुकतोस, तू वाईट करतोस, म्हणजे बाकीच्यांना पण कळेल, आम्ही केलं तर आम्हाला पण असा विरोध होईल.
दुसरे वाईट करण्यापासून सावध होतील, वाईट करणार नाही म्हणजे स्वतःला सावरतील. वाईट चुकीच्या गोष्टी करणार नाही आणि ते बदलले जातील आणि चांगले करतील आणि हाही मात्र बदलला जाईल. म्हणून माझ्या संधी त्याला विरोध कर. ज्या गोष्टी चुकीच्या आहेत, ज्या गोष्टी पापाच्या आहेत, वाईटाच्या आहेत, बायबल सांगते त्याचा द्वेष आणि तिरस्कार कर. त्या सर्व गोष्टी आपणापासून दूर करा. पुढे म्हणजे काय संधी पहा. स्तोत्रसंहिता 119 अध्यायामध्ये 113 वचनात, मी दुटप्पी मनुष्याचा द्वेष करीतो, तथापि तुझे नियमशास्त्र मला प्रिय आहे. काय म्हणतो स्तोत्रग्रंथ? दुटप्पी म्हणजे ज्याचं मन स्थिर नाही. बाहेरून तोंडातून वेगळं बोलतो आणि मनात वेगळं आहे. याच्या तोंडावर वेगळं, त्या व्यक्तीच्या तोंडावर वेगळं बोलतो. जो कट्टू कारस्थानी रचतो, याचा त्याला, त्याचं याला कलवतो. वचन संहितेत स्तोत्रग्रंथ म्हणतो, अशा माणसाचा मी द्वेष करतो. आज अनेक असे लोक आहेत, कदाचित आपल्या तोंडावर वेगळे बोलणार आणि त्या व्यक्तीच्या तोंडावर वेगळे, किंवा इकडूनच तिकडे काढणार, तिकडूनच इकडे काढणार. स्तोत्रग्रंथ म्हणतो, अशा व्यक्तीचा मी द्वेष करतो जो मनुष्य चुगल्या करतो, निंदा करतो, नावानावी करतो, बदनामी करतो, ज्याच्या मुखात नेहमी वाईट शब्द भरलेले असतात. अशा मनुष्याचा मी द्वेष करतो. कारण त्याची संगत पकडणार, त्याच्यासारखी मग आपण पण बनणार आणि आपण पण तेच काम करणार. म्हणून अशा व्यक्तीपासून पण दूर राहा. पुढे माझे सत्य त्याच्यामध्ये 104 वचन, तुझ्या विधीच्या द्वारे मला बुद्धी प्राप्त होते, म्हणून मी प्रत्येक असत्य मार्गाचा द्वेष करीतो. काय सांगते वचन? प्रभूच्या विधीद्वारे आपल्याला बुद्धी मिळते, म्हणून तो म्हणतो, म्हणून मी असत्य मार्गाचा द्वेष करतो. तुझ्याद्वारे मला ज्ञान मिळते, बुद्धी मिळते, म्हणून मी असत्य मार्गाकडे वळत नाही. कारण असत्य मार्गाकडे मी वळलो तर मी बुद्धीने, ज्ञानाने कमजोर होईल. मग मी मूर्ख बने, ज्ञान बुद्धी माझी नष्ट होईल. मी असत्य, खोटे बोलणाऱ्या लोकांचा द्वेष करतो. असत्य मार्गाचा, जे मार्ग पापाचे आहेत, वाईटाकडे नेणारे, देवापासून दूर करणारे, त्या मार्गाचा मी द्वेष करतो. अशासाठी की मात्र मी मूर्ख बनू नये किंवा माझे ज्ञान, माझी बुद्धी कमी होऊ नये म्हणून. जे वाईट आहे, जे देवाला आवडत नाही, त्याचा मी द्वेष करत आहे. अशासाठी की जे देवाला पसंत आहे ते मी करावे म्हणून. म्हणून जे देवाला आवडत नाही ते मात्र त्याच्या मागे लागू नका, त्याचा द्वेष करा, त्याचा तिरस्कार करा. पुढे बायबल सांगते स्तोत्रसंहिता 119 अध्याय 163 वचनात, मी असत्याचा द्वेष करीतो व त्याचा वीट मानितो, परंतु तुझे नियमशास्त्र मला प्रिय आहे. मी असत्याचा द्वेष करून त्याचा मी वीट मानितो. खोट्याचा, अनेकांना खोटं बोलायची नेहमी सवय असते. खोटी कारस्थाने रचणे, खोटा व्यवहार करणे, खोटा व्यवसाय करण्याची सवय असते. या सर्वाचा द्वेष बाळगा. आपल्यातून असत्य काही घडू नये, खोटं काही घडू नये म्हणून सावध राहा, कारण ते देवाला आवडत नाही. स्तोत्रग्रंथ म्हणतो, मी असत्याचा मात्र द्वेष करतो आणि वीट पण मानतो, परंतु मला तुझे नियमशास्त्र प्रिय. जे देवाला आवडत नाही त्याचा द्वेष करा आणि जे देवाला आवडते ते प्रिय माना. परमेश्वराच्या मागे लागा आणि चुकीच्या सर्व गोष्टीपासून दूर राहा. परमेश्वराचे नियम पाळायला, आज्ञा पाळायला सुरुवात करा. आणि असं जर आपण करत आहोत तर परमेश्वर आपल्याला अनुग्रह देणार, प्रभू आपल्याला आशीर्वादित करणार, प्रभू आपली उन्नती आणि आपली प्रगती मात्र करणार. जे देवाला प्रिय आहे ते करण्याचा आपल्याला प्रयत्न करायचा आहे. परंतु जे देवाला आवडत नाही त्याचा द्वेष बाळगा, त्याचा तिरस्कार करा, त्याच्या मागे लागू नका, पूर्ण परमेश्वराच्या मागे लागा. देवाच्या वचनाप्रमाणे, नियमाप्रमाणे चालण्याचा प्रयत्न करा. म्हणजे प्रभू आपल्याला अनुग्रह देणार, प्रभू आपल्याला आशीर्वादित करणार, प्रभू आपली उन्नती आणि आपली प्रगती मात्र करणार. आपल्या जीवनात आपल्याला जे काही हवं आहे ते सर्व परमेश्वर देणार. मात्र वाईटापासून दूर राहा आणि वाईट गोष्टी पण आपल्यापासून दूर ठेवा. धार्मिकता आपल्या आजूभोवती पाहिजे, तरच प्रभूचा अनुग्रह आपल्याला विपुल होणार, प्रभूचा आशीर्वाद आपल्यामध्ये विपुल येणार आणि प्रभू आपली बंधने तोडणार आणि मग जे काही काम हाती घेणार त्या कामात आपल्याला यश मिळणार. हालेलुया, हालेलुया, हालेलुया. आता मला शब्दाद्वारे जे काही चुकलं असेल त्याबद्दल मला क्षमा असावी. हालेलुया.